नमस्कार मंडळी, रेसिपी थिएटरमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण कसलाही वेळ वाया न घालवता मस्त झटपट अशी होणारी ओल्या काजूची भाजी कशी करायची ती बघूया। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे काजू। तर इथे मी 100 ग्रॅम ओले काजू घेतले आहे। त्यात आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। तुमच्याकडे जर काजू नसतील, ओले काजू जर नाही मिळाले तर तुम्ही आपले रोजच्या वापरण्यातले काजू सुद्धा घेऊ शकता। साधारण 15 मिनिटं याला आपण छान भिजत ठेवूया। तोपर्यंत मसाला बनवूया। त्यासाठी 1 चमचा तेल आपल्याला पॅन मध्ये घालून घ्यायचंय। 2 कांदे घेतले उभे चिरून घेतलेले, तेही आपल्याला छान परतून घ्यायचे। कांदा परतताना ह्यात मी थोडंसं मीठ घालणार आहे, म्हणजे कांदा व्यवस्थित छान परतला जातो। आता आपल्याला ह्यात घालायचे आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि इथे मी ओलं खोबरं घेतलंय मुठभर। 1 टोमॅटोही मी इथे चिरून घेतला आहे। हे सगळं छान आपण परतून घेऊया मंद आचेवर साधारण 5 मिनिटं, आणि ह्याला आपण छान व्यवस्थित असं शिजवून घेऊया झाकण ठेवून। 5 मिनिटात हे छान शिजतं। तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं हे सगळं छान व्यवस्थित शिजलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर हे सगळं आपण थंड होऊ देऊया आणि नंतर पेस्ट करूया। तर आता ओला काजू जो आहे तो आपण इथे छान भिजवला, तो कसा सोलायचा ते मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे तुम्ही जो ओला काजू आहे तो व्यवस्थित छान सोलून घ्यायचा आहे। गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, त्याची जी साल आहे ती पटकन निघून जाते। मी इथे काजू सोलून घेते। तोपर्यंत तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करायचं आहे। इथे आपला छान काजू सोलून झालाय, मसालाही छान आपला थंड झालाय। आता आपण त्याला छान वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात मी कांदा, टोमॅटो हे सगळं काढून घेतलंय, याची छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता इथे छान व्यवस्थित आपली पेस्ट तयार आहे। त्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचंय। त्यात आपल्याला घालायचंय 1 छोटा चमचा जिरं, खडे मसालेही घालून घेऊया। 1 दालचिनी तुकडा, स्टार फूल, 2 विलायची, 2 लवंगा आणि 3 ते 4 काळी मिरी, 1 तेजपान घालून घ्यायचंय आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचंय। हे छान आपण तेलावर परतून घेऊया। आता आपल्याला ह्यात आपण जे वाटण बनवलंय, जी पेस्ट बनवली आहे ती घालून घ्यायची आहे। तीही छान आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे। मंद आचेवर हे सगळं मी इथे छान परतून घेते। यात आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायचंय। हे सगळं छान परतून झालंय। यात आता आपल्याला घालायचं अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1.5 चमचा धणेपूड घालून घेतली आहे आणि 1 चमचा मी इथे गरम मसाला घालून घेतलाय। पुन्हा हे सगळं छान एकत्र करायचंय आणि ह्यावर झाकण ठेवून ह्याला आपल्याला छान शिजू द्यायचंय। मंद आचेवरच हे सगळं छान मसाला जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवर नका ठेवू। तुम्ही बघू शकता इथे जो मसाला आहे तो व्यवस्थित छान शिजला आहे, त्याला तेल पण सुटलं आहे। आता आपल्याला ह्यात काय करायचंय, मसाला छान शिजलाय, आता काजू घालून घ्यायचे जे आपण सोलून घेतले। मस्त ताजे ओले काजू ह्यात मी घालून घेते आणि ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित छान मसाला लागेपर्यंत एकत्र करून घेते। हे सगळं छान मिक्स झाल्यावर ह्यात आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्याने तर्री छान येते, तवंग छान येतो। तर ह्यात मी गरम पाणी घालून घेतलंय। तुम्हाला कशी पाहिजे आहे भाजी, रस्सेदार किंवा ग्रेव्ही कमी जास्त, त्यानुसार पाणी ॲड करू शकता। सगळं छान मिक्स झालंय, यावर झाकण ठेवायचंय। त्याआधी आपल्याला ह्यात मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार आणि झाकण ठेवून ह्याला आपल्याला व्यवस्थित छान शिजू द्यायचंय साधारण 10 मिनिटं।
बघा, मस्त ओल्या काजूची भाजी आपली इथे छान तयार झाली आहे। यावर आता आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। मस्त चविष्ट अशी ओल्या काजूची भाजी इथे तयार आहे। अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बघितलीच आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ओल्या काजूची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। पाहत रहा रेसिपी थिएटर।